आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सुनील महाजन यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा। बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांचा 18 ऑगस्ट रोजी सटाणा येथील नंदनवन लॉन्स येथे वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्राध्यापक नितीन बानगुडे यांचे व्याख्यान ठरले लक्षणीय। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची उपस्थिती। बागलाण तालुक्यातील एक धडाडीचे नेते म्हणून ओळख असलेले सुनील महाजन यांचा वाढदिवस सटाणा येथे विविध सामाजिक कार्यक्रमांनी पार पडत साजरा करण्यात आला। या अनुषंगाने सटाणा येथे भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराने शिबिरास मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिलाय। या वाढदिवसाच्या निमित्त येथील नंदनवन लॉन्स येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन सुनील महाजन मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते। आलेल्या मान्यवरांचे ढोल ताशा आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। या प्रसंगी हजारोच्या संख्येने नागरिकांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सुनील महाजन यांना अभिष्ट चिंतन केले। याच कार्यक्रमाच्या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांची उपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी सुनील महाजन यांचा वाढदिवस निमित्ताने निलेश लंके यांनी महाजन यांना फुले पगडी देऊन सत्कार केला। यावेळी नितीन बानगुडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर सुंदर असे व्याख्यान आयोजित केले। बानगुडे पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून महापुरुषांनी दिलेल्या समता, बंधुत्व आणि एकतेची आजच्या युवा पिढीला गरज असल्याचे नमूद केले। या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते। यावेळी आयोजकांच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे। अनेकांच्या दृष्टीने ज्ञानाची नव्हे तर अन्नाची असते, पण एखाद्या माणसांवर माणसाने किती प्रेम करावं याचं उत्तम उदाहरण म्हणून सुनीलजी महाजन यांच्या आजच्या वाढदिवसाकडे पाहावं लागेल। मी मगापासून इथं आल्यावर तिथल्या प्रत्येकाचा उत्साह पाहतो आहे। इथं आल्यावर नक्की वाढदिवस कोणाचा आहे हे कळू नये इतपत प्रत्येकाचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो। सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा आपल्या कामानं असामान्य झालेल्या आणि उद्याचे भविष्य घडवायची ताकद त्याच्या मनगटात आहे असा विश्वास ज्याने अवघ्या बागलाणला दिला आहे। प्रश्न पाण्याचा असू दे किंवा प्रश्न रक्तदानाचा, प्रश्न शेतीचा असू द्या किंवा शेतकऱ्यांचा, प्रश्न रोजगाराचा असू द्या किंवा उद्योगाचा, प्रश्न रस्त्याचा असू द्या किंवा मातीचा, इथल्या प्रत्येक माणसाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे एक नेतृत्व इतरांच्या हाकेला सातत्यानं धावत राहिलं आणि आज त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा द्यायला आपण सगळे धावत आला। कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नसते, कौतुकासारखं दुसरं प्रोत्साहन नसते। खरं तर वाढदिवस मध्ये सुनीलजी महाजन यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दलची कृतज्ञता आणि इथून पुढे जे ते कार्य करणार आहे त्याच्यासाठीच्या शुभेच्छा असा हा दुहेरी समन्वयाचा कार्यक्रम आहे। खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केले, पण हे स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, ते कौतुकाच्या थाप्यावर उभा केले। 12 वर्षाचे शोभाराजे बाळासाहेब जिजाऊंच्या सोबत जेवढी पुण्यात आले, उद्ध्वस्त होऊन झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, राय नावानं दरवाचा नांगर फिरवता सगळ्या पुण्यावर सगळी भूमी उजाड करून टाकली। याच भूमीत एक पहाटवली तुटकीवान तुटकी कवडीतला रकवली आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ आणि जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वांश होईल। माणसाच्या भयानक परगंदा झाली। सह्याद्रीच्या निमित्ताने परत केलं कपर काव्यात जो मुठीत घेऊन कशी बशी जगायला लागली। जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टास झाला। अशा पुण्यात आल्यात मास आहे। राज्य करायचं आहे, जहागिरी चालवायची आहे, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवायला कुणावर? होतं कोण इथं दगडात खोंड्यांवर? अरे माणसं होती कुठं? माणसं दूर परगंदा। मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ, या परत या गावात या, पण रयतेने विचार कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्याची जाऊन तुमच्या शिवबा राजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत। पण त्याच रयतेने बोट टाकून मातीच्या उरात रोवल्या गेल्या पहारीकडे कसल्या इथं अगोदर आमचा निर्वांश होईल
आणि त्या सरशी मासात झाल्यापुढं मातीच्या उरातली ती पात उचकटली, दूर फिरकावून दिली, अंधश्रद्धेचं जोखड झुगारलं आणि कदाट्या मासाहेब मिराईली तर उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि आपल्या एकुलत्या एका पुत्राला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. रयतेला विश्वास आला, घर गाजवू लागली, गावात बसवू लागली, रयत परत घरात आली. पण त्याच्यावेळी रयतेला प्रश्न पडला, गावात आलो, घरात आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी, पेरावं काय, काय आहे आपल्याकडं. आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या माँसाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रणात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली, शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्यावेळी काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानण्यासारखी जनावरं उभ्या पिकात हैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाबूत करायची. डोळ्यात देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाकडे गेला, सांगता झाला, मासा पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसही लगडली, पण मासा जनावर उच्छात मांडत्या, उभ्या पिकात हैदोस घालत्या, सगळं पीक नाशिवत्यात. काहीतरी करा मासा. मासाहेबांना कळून चुकलं. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजे. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आत्माच्या गावागावात दौंडी दिली. जो कोणी पिकात उच्चात मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि गावागावातनं तरलीबांची गरबाच पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर खुसबसताना दिसलं, चित्त्याच्या चपरायला झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या मारायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदी आणि आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संतशांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5 पोरांचा दलका ऐकू आला. तसा बाहेर मासा झोपल्यात आता. नाही मासाहेबांनी भेटल्याशिवाय जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं कर्णवान पोरग सरदिशी पुढं झालं. मासा 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 तुम्ही दौडील केलं व जो कोणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हे काय जनावर घेऊन चालू नवं. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडे बघितलं. बानगुडे साहेबांच्या टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करीत आहे. कारण बानगुडे हा वाढदिवस साजरा करत असताना एक परमेश्वराला आई तुळजाभवानीला पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या या सहकार्याला उदंड आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे, यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ दे ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कारण सुनीलराव हा एकदम खऱ्या अर्थाने जीवाला जीव देणारा आमचा एक सहकारी आहे. या सहकार्याला त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. धावपळ बघा ना, पाणी सुद्धा पिण्याचा माणूस एकदम. म्हणून मी आधीचा वेळ घेणार नाही. मी पुन्हा एकदा सर्वांच्या उपस्थितांच्या वतीने आमच्या सुनीलराव हे साहेब त्यांना एक प्रेमाने त्यांचं एक नाव ठेवलं नायक पिक्चर पाहिला का अनिल कपूरचा, तसा आपला एक नायक आहे. आवाज येत नाही माझा. जर जास्त आवाज आला तर बानगुडे साहेब म्हणतात ये स्टेज पे हमाराही आवाज बढ़ना चाहिए. आमच्या सुनीलरावला मी काय म्हणतो ते नायक पिक्चर पाहिलं का अनिल कपूरचा, ते सगळं रायटर ते सगळं तशी गंमत आहे. कोणी म्हणलं ना पुतळा पाहिजे देऊन टाकला पुतळा, कोणी म्हणलं हे पाहिजे रस्ता देऊन टाकला रस्ता. असा दिलदार मनाचा माणूस आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत्यात, काही काळजी करू नका. सगळं तुमच्या मनात काय आहे तेच या जनतेच्या मनात, हेच या सर्वांच्या मनात आहे. फक्त थोडं पुढं ढाकायला होतं नाही तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमचा केक कापला असता आपण. पण शेवट थोड्या कालखंडामध्ये तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. तुम जीवो 100 साल
सहाय्य देतो 50,000 याच या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो. रामकृष्णारी. जय शिवराय. धन्यवाद साहेब. खरंच